यूट्यूबच्या माध्यमातून रविवारच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी स्वागत करीतो। आजच्या या रविवारच्या उपासनेला सुरुवात करत असताना जर तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये सामुदायिक रीतीनं एकत्रित आहात तर आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभे राहूया आणि परमेश्वराचा गौरव करण्याकरिता उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 423 भक्तीची वेळ मला सदैव आवडेल हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया आणि देवबापाला धन्यवाद देऊया।
त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. हे कृपाळू जिवंत देव बापा, मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, तुला गौरव आणि सन्मान देतो. कारण मागील सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस. तुझं संरक्षण, तुझं मार्गदर्शन, तुझं आरोग्य तू आम्हाला दिलेलं आहेस. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी तुझ्या सामर्थ्यानं तू आम्हाला परिपूर्ण ठेवलेला आहेस. तुझ्या विश्वासामध्ये स्थिर आणि दृढ राखून पुन्हा एक वार यूट्यूबच्या माध्यमातून तुझ्या पवित्र भक्तीमध्ये सहभागी होण्याची संधी दिलेली आहेस. या तुझ्या सर्व दयेबद्दल तुझे आभार मानतो. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आज जे सर्व भक्तगण यूट्यूबच्या माध्यमातून तुझ्या पवित्र भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांना गत सप्ताहाप्रमाणे तुझे सर्व आशीर्वाद दे. सर्व प्रकारचं संरक्षण, आरोग्य आणि मार्गदर्शन प्रदान कर. हे कृपाळू प्रभू, अतिशय नम्रतेने आमच्या सर्वस्वाचा ताबा तुझ्या हातामध्ये देत ही संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभूजी, आमच्या या उपासनेमध्ये ये. जे काही तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस ते समजणारं अंतःकरण मन तू आम्हाला प्रदान कर. जिवंत देवबापा, पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 23वा रविवार तथा लॉकडाऊन आणि अनलॉक प्रक्रियेमधील असलेला 34वा रविवार, या रविवारसाठी असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी आजच्या या रविवारसाठी असलेली सार प्रार्थना आपण करूया. प्रार्थना करू. हे सर्व समर्थ व दयासागर देवा, जे अज्ञानी आहेत त्यांनी पापाचा त्याग करावा, याकरिता तू त्यांना सत्याचे ज्ञान देतोस. स्वतःला ख्रिस्ती म्हणविणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या नामाला काळिमा लागेल असे वर्तन करू नये, तर आनंदाने तुझ्या आज्ञा पाळाव्या असे तू कृपेने कर. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्यासाठी असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकूया. इर्मया नामक ग्रंथ याचा 5वा अध्याय 1 ते 5 आणि 30 आणि 31 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. इर्मया याचा 5वा अध्याय 1 ते 5 वचनं आपण वाचूया. यरूशलेम व यहुदा यांची पापे. यरूशलेमेच्या गल्ल्यातून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकात शोध करा की कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय. सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. परमेश्वराच्या जीविताची शपथ असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय. तू त्यास ताडण करीतोस तरी ते दुःखित होत नाहीत. तू त्यास क्षीण करीतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत. ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करीतात, ते वळत नाहीत. तेव्हा मी म्हटले, हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत. परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाची धर्मनीती त्यास ठाऊक नाही. ह्याकरिता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन, कारण त्यास परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाची धर्मनीती ठाऊक आहे. पण त्यांनी जर जोखड साप मोडिले आहे व बंधने तोडून टाकिली आहेत. 30 व 31 चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकासही असेच आवडते. पण अखेरीस तुम्ही काय करणार. येथे नेमलेला प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. त्याचप्रमाणे
आजच्या या उपासनेसाठी असलेला नव्या करारातील शास्त्रपाठ रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय 17 ते 24 ही वचनं आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आजच्या उपासनेसाठी असलेलं शुभवर्तमान सन्माननीय रेव्हरंड RP राठोड पाळक साहेब वाचन करणार आहेत. मत्तई कृत शुभवर्तमान 23वा अध्याय 1 ते 12. रोमकरास पत्र 2रा अध्याय 17 ते 24 वचन आपण पाहूया. रोमकरास पत्र 2रा अध्याय 17 ते 24. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणवीत आहेस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातील शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करीतोस आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाने व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपल्या आंधळ्याचे वाटाडी अंधारात असलेल्याचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बाळकाचे गुरु आहोत अशी तुझी खात्री झाली आहे. तर मग दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःला शिकवित नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतः चोरी करीतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करीत नाहीस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राचं उल्लंघन देवाचा अपमान करतोस काय? तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे असे शास्त्रात लिहिलेले आहे. इथे नेमलेले द्वितीय शास्त्रभाग समाप्त होते. पवित्र शुभवर्तमान आपण ऐकूया. प्रभू तुम्हासह असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. संत मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. तेव्हा येशू लोक समुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाही. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपला विश्वास यावेळेस आपण प्रगट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रूसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक एकलेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि परलोकीचे जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीसाठी
सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, अजूनही चर्चेस किंवा धार्मिक स्थळे उघडण्याबाबतचे कुठलेही प्रकारचे आदेश आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. तशा प्रकारच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या नाहीत आणि म्हणून अधिकृत सूचना प्राप्त होईपर्यंत आपलं चर्च हे बंदच राहणार आहे. या दरम्यान नियमितपणे यूट्यूबच्या माध्यमातून आपली उपासना सुरू राहणार आहे. कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता चर्च सुरू झालंय, उघडलंय अशा अफवांवर विश्वास न ठेवता निश्चित घरी राहून या भक्तीचा आस्वाद आपण घ्यावा अशी विनंती आपणा सर्वांना करण्यात येत आहे. चर्च किंवा प्रार्थनास्थळे उघडण्याची सूचना मिळाल्यानंतर लगेचच अधिकृतपणे तुम्हाला कळविले जाईल आमच्याद्वारे. आणि म्हणून कुणी जर तुम्हाला सांगत असेल तर कृपया त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. येणारा रविवार आपण हंगामाचा सण म्हणून साजरा करणार आहोत. जरी आपण सामुदायिक रीतीनं पवित्र मंदिरामध्ये येऊ शकत नाही, तरीही यूट्यूबच्या माध्यमातून या विशेष दिनाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. दरवर्षी आपण पवित्र मंदिरामध्ये वेदीसमोर आपली अर्पणे घेऊन येत असतो, परंतु सध्या परिस्थितीमध्ये तसं शक्य होणार नाही. म्हणून आपण हंगामाच्या निमित्त जेही देवाला देण्याचा निश्चय केलेला आहे ते आपण अर्थरूपानं किंवा इतर माध्यमातून चर्चच्या ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष जमा करावं. रविवारी म्हणजे येणाऱ्या रविवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आपलं चर्चचं ऑफिस उघडं राहणार आहे आणि आपल्या हंगामाच्या अर्पणांचा स्वीकार त्या ठिकाणी केला जाणार आहे. कृपया देवाचं ते देवाला देणं आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या संपूर्ण वर्षाचा दशांश हंगामाच्या सणाच्या निमित्तानं देवाला अपेक्षित आहे. आतापर्यंत आपण जी अर्पणं दानं चर्च सेवेसाठी आचार्यगणांसाठी दिलेली आहेत त्याबद्दल पुन्हा एक वार आपणा सर्वांचे मनापासून आभार. नोव्हेंबर डिसेंबर हा महिना आपल्यासाठी सणाचा महिना असतो आणि फंड रेझिंग हे यातील महत्त्वाचं कार्य असतं. या संदर्भात लवकरच आपणापर्यंत अधिकृत पत्र घेऊन आचार्यगण येतील. आपणास विनंती आहे की कृपया आलेल्या आचार्यांना पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपण सहकार्य करावं आणि चर्चेसची धर्मप्रांताची जी आर्थिक कोंडी झालेली आहे त्यामधून पुढे येण्यासाठी आपलं सहकार्य, आपलं योगदान अवश्य द्यावं. विवाह घोषणा तिसऱ्या आणि शेवटल्या वेळेसाठी असलेली विवाह घोषणा. कुमार जॉय योसेफ पाखरे राहणार जालना व कुमारी काजल कैलास वागुले राहणार औरंगाबाद या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाह संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. त्याचप्रमाणे पहिल्या वेळेसाठी असलेल्या विवाह घोषणा पुढील प्रमाणे आहेत.
कुमार संदीप राजू अरसूड, राहणार उस्मानपुरा औरंगाबाद, व कुमारी कोमल विलास श्रीसुंदर, राहणार सायगाव, तसेच कुमार प्रवीण भानुदास भालेराव, राहणार लेबर कॉलनी औरंगाबाद, व कुमारी उमा बबन काकडे, राहणार बदनापूर, या जनांच्याही विवाह घोषणा करीतो. या जनांनी पवित्र विवाह संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. थोडका वेळ आजच्या थीमकडे तुम्हा सर्वांचं लक्ष मी केंद्रित करू इच्छितो. आजकरिता चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं दिलेलं थीम आहे, जर आपले आचरण ठीक नसेल तर कितीही उपदेश केला तर त्याचा काय फायदा. जर आपलेच आचरण ठीक नसेल तर कितीही उपदेश केला तरी त्याचा काय फायदा. अर्थात बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले. हे चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आम्हा सर्वांकरता या सप्ताहासाठी दिलेलं थीम आहे. देवबापानं या थीमद्वारे आमच्याशी वैयक्तिक रीतीनं बोलावं, याकरिता पुन्हा एक वार आपण नम्र होऊया, नतमस्तक होऊया आणि प्रभूकडे हे थीम समजवून घेण्यासाठी सामर्थ्य मागूया. प्रार्थना करू. कृपाळू जिवंत देवबापा, गहनगूज आमच्यासाठी सोपं करणारा तू आहेस. मोठ्या गोष्टी आमच्या आकलनासाठी सोप्या करून देणारा तूच आहेस. कारण तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला सहाय्य करतोस. आजच्या या विशेष थीमच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. प्रभू, हे थीम समजावून घेत असताना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचं सहाय्य कर. बोलणारे शब्द आणि विचार तू मला दे. मज दीन पामरावर तुझी दयादृष्टी असू दे. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, बोलणारे आणि ऐकणारे या सर्वांचा ताबा तू घे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. थीम जे चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आपल्याला दिलेला आहे, दोन विशेष मुद्दे त्या थीम मध्ये अंतर्भूत आहेत, किंवा दोन विशेष मुद्दे हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आज मी करणार आहे. पहिला मुद्दा, जसे आम्ही बोलतो तसं आमचं आचरण असावं. जसे आम्ही बोलतो तसे आमचे आचरण असावे. आणि दुसरा मुद्दा, जे आम्ही ऐकतो तेच आम्ही कथन केलं पाहिजे. अर्थात आमच्या कथनीमध्ये आणि आमच्या करणीमध्ये फरक नसावा. दोन्ही थीम एकात एक गुंफलेले आहेत. जरी वेगळे वाटतात तरी त्यामागे असलेला विचार किंवा अर्थ हा एकच आहे, की आम्ही जसे बोलतो तसं आमचं आचरण असावं. आणि यासाठी असलेले शास्त्रपाठ देखील आपण ऐकलेले आहेत. एका राजानं शेजारच्या 2 राष्ट्रांना आपल्या राज्यामध्ये आमंत्रित केलं आणि दोन्ही राष्ट्रांसाठी एक एक दूत, राजदूत त्यानं पाठवले. आणि
त्या दूतांनी जाऊन राजानं दिलेला निरोप त्यांना दिला. सोहळ्याचा किंवा समारंभाचा दिवस आला, सर्व तयारी पूर्ण झाली, दरबार भरला आणि राजाच्या निदर्शनास आलं की शेजारच्या एकाच राष्ट्रातले लोक आलेले आहेत आणि दुसरं लगत असलेलं राष्ट्र किंवा देश हा पोचला नाही. आणि मग त्याला चिंता झाली, त्याला काळजी वाटू लागली आणि त्यानं आपल्या दोन्ही दूतांना बोलवून, समारंभ झाल्यानंतर बोलवून घेतलं आणि त्यांना याबद्दलचा जाब विचारला. आणि दोघांनीही सांगितलं, महाराज, आपण जो निरोप आम्हाला दिला, आम्ही तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा राजा व्यथित झाला, चिंतित झाला आणि मग त्या राज्याची गुप्तचर यंत्रणा कार्यास लागली. हेर दोन्ही राष्ट्रामध्ये राजानं पाठवले आणि त्या हेरांनी आणलेली माहिती मात्र सत्य होती. ती माहिती होती, ज्या राष्ट्रातून, ज्या राज्यातून सर्व लोक आलेले होते, त्या राज्याला राजाचा निरोप जसा होता त्याच शब्दामध्ये पोचलेला होता. आणि ज्या राज्यातून लोक आलेच नाही, त्या राज्यामध्ये मात्र राजाचा निरोप विपरीत करून सांगण्यात आलेला होता. आणि मग राजाला कळलं की ज्या राज्यातून, ज्या राष्ट्रातून सगळे लोक आले, त्या दूतानं त्यांना सरळ सरळ बोलवलं आणि ज्या राज्यातून, ज्या राष्ट्रातून लोक आले नाही, त्या दूतानं मात्र निरोप देण्यात थोडीशी चतुराई केली. त्यानं निरोप दिला, महाराजांना तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे या या तारखेला, या या वेळी, या या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी येण्यास जर इच्छुक असाल तर तुम्ही मला भेटून आणि माझं पत्र घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. निरोपामध्ये छोटंसं मंच त्या दूतानं जोडलं आणि सगळ्या कार्यक्रमाचा गोंधळ झाला. राजाचा शब्द जसा होता तसा त्याने त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवला नाही. आजचं थीम थोडं बहुत या घटनेशी मिळतं जुळतं आहे. थीम म्हणण्यापेक्षा थीमचा एक मुद्दा जे आम्ही ऐकतो तेच आम्ही कथन करायला हवं. आणि या घटनेवरून हाच मुद्दा स्पष्ट होतो की आमच्या ऐकण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये कुठेतरी फरक झालेला आहे. आम्ही सर्व जाणतो, आदाम आणि हवा देवाची ही सर्वोत्कृष्ट निर्मिती, आणि आदाम आणि हवा यांना भेटण्यासाठी परमेश्वर स्वतः त्याच्या स्वतःच्या वाणीनं त्यांच्याशी बोलत होता. घटना घडली, दुरावा आला, आदाम आणि हवा यांना देवाचं ठिकाण सोडावं लागलं, परंतु देवानं त्यांना सोडलं नाही. देव त्यांच्याशी प्रत्यक्ष न बोलता संदेष्टांच्या द्वारे बोलू लागला. आणि संदेष्टांचा हा काळ बऱ्याच काळापर्यंत सुरू होता. देव संदेष्टांना सांगत होता आणि जसं तसं देवाचं म्हणणं संदेष्टे लोकांपर्यंत पोचवत होते. आणि अशा रीतीनं पापामुळे दुरावलेला मनुष्य देवाच्या संपर्कामध्ये होता आणि माध्यम होतं संदेष्टा. आणि बराच काळ हा सुसंवाद साधला जात होता. देवाचा निरोप
जसाच्या तसा देवाच्या लोकांच्या पर्यंत येत होता आणि म्हणून सगळं सुरळीत होतं. परंतु इर्मयाच्या ग्रंथामध्ये जी वचनं आपण वाचन केली त्या वचनांकडे थोडंसं बारकाईनं बघितलं तर सुसंवाद ज्या माध्यमातून देव आपल्या लोकांशी साधत होता ते माध्यम म्हणजे संदेष्टे, त्यामध्ये थोडेसे डिफॉल्टी झालेले आहेत असं देवाच्या लक्षात आलं. इर्मया 5वा अध्याय आणि 30 आणि 31 वचनामध्ये त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, कृपया वाचन करा. चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. चकित करणारे अघोर कृत्य अघोरी कृत्य देशात घडले आहे. आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. खोटे संदेश देतात. आणि वार्तालाप या ठिकाणी थोडासा ब्रेक झाला. संदेष्टे खोटा संदेश देऊ लागले आणि त्यामुळे पुढच्या वचनामध्ये काय म्हटलंय, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवितात. संदेष्ट्यांच्या धोरणांप्रमाणे याजकांच्या कार्यावर कृतीवर परिणाम झालेला आहे. आणि म्हणून संदेष्ट्याद्वारे जो सुसंवाद देव प्रत्यक्ष आपल्या लोकांच्या संगत करत होता तो सुसंवाद विपरीत झाला. तो सुसंवाद त्या ठिकाणी वेगळ्या रीतीनं सादर करण्यात आला आणि म्हणून इर्मया म्हणतो संदेष्टे खोटा संदेश देतात. यशायाच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं यशया नामक ग्रंथ याचा 40वा अध्याय, यशया अध्याय 40 आणि पहिलं वचन जर आम्ही वाचन केलं तर त्या ठिकाणी काय म्हटलंय बघा. सांत्वन करा. देवाचा शब्द त्याच्या लोकांच्यासाठी संदेष्ट्याला प्राप्त झालेला आहे आणि देव संदेष्ट्याला संदेश देत आहे आणि तो त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, सांत्वन करा. माझ्या लोकांचे सांत्वन माझ्या करा. लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. असे तुमचा देव म्हणतो. सांत्वनाचा, शांतीचा, समाधानाचा संदेश सदैव देवाकडून मानवासाठी संदेष्ट्याद्वारे आलेला आहे. अर्थात मानवाची दुष्टाई, मानवाची अनिती वाढल्यावर शासनाचा आणि दंडाचाही संदेश देवाकडून आलेला आहे. परंतु अधिक आणि अधिक देवाचे संदेश हे मानव हिताच्या बाजूने आहेत, मानवाच्या उत्थानासाठी आहेत, मानवाच्या उद्धारासाठी आहेत, मानवाला खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर आणण्यासाठीचे आहेत. आणि यशायाच्या द्वारे हा एक संदेश देवानं दिला आणि त्यानं सांगितलं की सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. दुसऱ्या वचनामध्ये असं म्हटलं, यरूशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाचा दंड मिळाला आहे. मुक्तीचा हा संदेश देवाकडनं त्या काळामध्ये संदेष्ट्यांच्या द्वारे प्रथम आलेला आहे. परंतु मुक्तीच्या या संदेशाला थोडीशी कलाटणी देऊन, जसं सुरुवातीला मी उदाहरण सांगितलं त्या उदाहरणातील दूतानं केल्याप्रमाणे त्या ठिकाणी केलं गेलं. आणि ते काय केलं गेलं,
संदेश कसा बदलवण्यात आला त्याचं उदाहरण आहे येशू ख्रिस्ताच्या मुखातील उद्गार, जे आम्ही मत्तयाच्या शुभवर्तमानामधून वाचन केलेले आहेत. शुभवर्तमान आम्ही वाचन केलं. कुठलं होतं? मत्तयकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 1 ते 12 ही वचनं आपण वाचन केली. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून असलेले उद्गार आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हटलंय त्या ठिकाणी? सुवार्ता किंवा देवाचा शब्द बदलवून सांगितल्यानंतर घडलेली ती घटना आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना किंबहुना शास्त्री आणि परुषी यांना संबोधून म्हणतो आहे, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे. पहिला मुद्दा आहे की जो संदेश मानवासाठी देवानं दिलेला होता तो खोट्या रीतीनं मानवापर्यंत येण्यास सुरुवात झालेली होती. त्या संदेशामध्ये कदाचित राजकीय प्रभाव आलेला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, परंतु देवाचा जो शब्द होता तो शब्द त्या ठिकाणी निश्चित बदलण्यात आला. आणि म्हणून इर्मयासारखा संदेष्टा म्हणतो की संदेष्टे खोटा संदेश देत आहेत. अतिशय अमंगळ असा प्रकार त्या काळामध्ये घडला. जो शब्द देवाचा होता तो शब्द विपरीत करून सांगण्यात आला. आणि त्याच वचनांवर आधारित शास्त्री आणि परुषी, त्याच नियमशास्त्रावर असलेले शास्त्री आणि परुषी यांनीही संदेशानंतर तोच हे का धरलेला आहे असंच जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. पेत्राचे दुसरे पत्र आणि त्याचा 2रा अध्याय सापडला असेल तर कृपया काढा. पेत्राचे दुसरे पत्र सापडले का? याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन. तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. नव्या करारामध्ये खोट्या संदेष्ट्यांची परंपरा कोणत्या प्रकारे चालून येणार आहे, शिरकाव करणार आहे, याबद्दलची ताकीद किंवा सूचना पेत्रानं या मंडळीला दिलेली आहे. आणि तो म्हणतो की आपल्या लोकात ही खोटे संदेष्टे होते, तसे तुम्हातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील. आणि अशा रीतीनं संदेष्ट्यानंतरचा हा काळ होता, ज्यामध्ये शिक्षक रूपानं हे लोक शिरतील आणि पाखंडी मतं अतिशय चतुराईनं मंडळांमध्ये पसरवतील. प्रियजन हो, मागील 2 सप्ताहापूर्वी धर्म सुधारणेचा सप्ताह आपण पाळला आणि
अशाच पाखंडी मतांचा धिक्कार मार्टिन लुथरने केला, जे गुप्तपणे देवाच्या इच्छेच्या विरोधात मंडळांमध्ये प्रसारित करण्यात आलेले होते. कर्मकांडामध्ये मंडळांना, देवाच्या लोकांना अडकवण्यात आलेलं होतं. देवाची इच्छा होती की सांत्वन करा माझ्या लोकांचं, परंतु या लोकांनी त्यांच्यावर जोखड लागलेले होते, नाना प्रकारचे जोखड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळातही तेच जोखड होते, ज्याचा उल्लेख प्रभूनं आजच्या वाचलेल्या शुभवर्तमानात केलेला आहे. प्रभू म्हणतो, हे लोक फक्त माझ्या लोकांवर जोखड लादतात, ओझी त्यांच्यावर लादतात, परंतु त्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी स्वतःच बोटही लावत नाहीत. आणि याच सुधारणेसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं मोठी कार्य केली. अतिशय गुप्तपणे नियमशास्त्राद्वारेच ही जोखड देवाच्या लोकांवर लावण्यात आलेली होती, खोट्या शिक्षणाच्या द्वारे. त्यापैकी काही मुद्दे किंवा काही घटना मी तुमच्या समोर ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्तानं मंदिराचं शुद्धीकरण केलं. ही घटना ही धर्म सुधारणेची घटना आहे. जी जागा देवानं विशिष्ट लोकांच्या साठी ठेवलेली होती मंदिरामध्ये, त्या जागेवर अतिक्रमण झालेलं होतं. आणि ती जागा त्या देवाच्या लोकांच्या साठी मिळावी यासाठी येशू ख्रिस्तानं हातामध्ये त्या दिवशी सोटा घेतलेला होता. दुसरी एक घटना, प्रभू येशू ख्रिस्तानं शबात दिवशी एका व्यक्तीला बरं केलं. शबात हा नियमशास्त्राचा अतिशय महत्वाचा भाग असलेला, ज्याला शास्त्रीय आणि परुषीनं अनन्य साधारण महत्व दिलेलं होतं. आणि त्या शबात पालनामध्येही पाखंडी मत अतिशय गुप्तपणे चातुर्यानं पसरवलेलं होतं. शबात दिवशी काहीच करायचं नाही, परंतु आज्ञा अशी होती, शबात दिवस पवित्रपणे पाळ. विपरीत केलं, शबात दिवशी काहीच करायचं नाही. अरे देवाची इच्छा आहे की शबात दिवशी तू चांगली कृत्य कर. दोन कृत्य आहेत, एक सत्कृत्य आणि दुसरे वाईट कृत्य. देवाची इच्छा आहे की शबात दिवशी आम्ही चांगलीच कामं करावी, परंतु यांनी सांगितलं की शबात दिवशी कोणी कामच करू नये. अशा थोड्या थोड्या गोष्टींच्या माध्यमातून देवाचं वचन विपरीत करण्यात आलं. देवाचं वचन विपरीत करण्यात आलं. आणि नवीन करामध्ये पेत्राच्या पत्रामध्ये आम्ही तेच वाचन केलं की ते लोक अतिशय चातुर्यानं तुमच्यामध्ये येतील आणि पाखंडी मतं तुमच्यामध्ये ठेवतील. आणि देवाचा मुख्य संदेश जो सांत्वन देणारा आहे, धीर देणारा आहे, उद्धार देणारा आहे, मुक्त करणारा आहे, किंमत भरून दिलेली आहे, आयाबद्दल माहिती देणारा आहे, तो तुमच्यापासून गुप्त ठेवला जाणार आहे. करणी आणि कथनी यामध्ये फरक नसावा. ऐकणे आणि सांगणे यामध्येही फरक नसावा. असा दोन मुद्द्यांचा हा भाग असलेलं हे थीम आपण अभ्यासत आहोत. आणि म्हणून प्रियजन हो, संत पावलानं फार परखड रीतीनं अशा शिक्षकांसाठी, अशा धार्मिक पुढाऱ्यांसाठी त्याच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, जे अशा प्रकारे विविध माध्यमातून अतिशय चातुर्यानं पाखंडी मत समाजामध्ये रोपत आहेत, विषारी बीज समाजांमध्ये पसरवत आहेत. अशा पुढाऱ्यांसाठी संत पाऊल म्हणतो की जे तुम्ही शिकवत आहात ते अगोदर तुमच्यामध्ये आहे का, त्याचं परीक्षण तुम्ही करा. रोमकराचं पत्र आपण वाचन केलं आणि दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनापासून
24व्या वचनापर्यंतची वचनं आपण ऐकली आणि त्यामध्ये त्या दरम्यान संत पावलानं आपल्या सहकार्यांना, मंडळीतील धर्मपुढाऱ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे काही आम्ही शिक्षक म्हणून आज वावरत आहोत, धर्मपुढारी म्हणून आपण वावरत आहोत, देवाचा शब्द आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचत आहोत, त्यावेळेस बी केअरफुल, काळजी घ्या. आणि फार सुंदर उदाहरणं त्याने सांगितली. चोरी करू नको असं तू शिकवतोस, परंतु तूच काय वचन आहेत ती कृपा करून वाचा. संत पावलानं फार सुंदर रीतीनं त्या ठिकाणी म्हटलंय, तर मग दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःला शिकवित नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करीतोस काय? स्वतः चोरीच करतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा व्यभिचार करू नये असं सांगणारा तू तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्ती आणि पुढे आणखीन बऱ्याच गोष्टी संत पावलाने सांगितलेल्या आहेत. परंतु जे शिक्षण नीती शिक्षण म्हणून आम्ही देत आहोत, ते शिक्षण आमच्या जीवनामध्ये प्रथमता असावं. अर्थात देवाचा शब्द, देवाचं वचन, देवाचा निरोप अतिशय खऱ्या रीतीनं आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहोचवणार व्हावं, असा आजचा संदेश किंवा आजचं थीम आम्हाला सांगत आहे. आम्ही सर्व ख्रिस्ती विश्वासणारे हे देवाचे संदेश वाहक आहोत. कुणी वचन सांगून देवाचा संदेश वहन करतो, कुणी कृतीनं संदेश वहन करतो, कुणी दान धर्म करून देवाचा संदेश, कुणी प्रीती, प्रेम, कळवळा, आम्ही सर्व देवाचे संदेश वाहक आहोत. आणि म्हणून संत पावलानं आम्हा सर्वांना सूचना दिलेली आहे की जो वधस्तंभ आम्ही इतरांना देत आहोत, तो संपूर्ण वधस्तंभ आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी संत पाऊल असं म्हणतो की तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये माझ्या नावाची, काय वचन आहे ते सापडलं का? कृपया वाचा. तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे. तुमच्यामुळे अर्थात तुम्हाला जे सांगितलेलं आहे, जे तुम्ही ऐकलेलं आहे, त्याच्या विपरीत वागण्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये माझ्या नावाची निंदा होत आहे असं देव म्हणतो. प्रियजन हो, पुन्हा एक वार आत्मपरीक्षण करूया. आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये आहे काय, आणि जे आमच्या जीवनामध्ये आहे ते इतरांना देण्यास योग्य आहे काय, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करू. पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जी दुरुस्ती करून दिलेली आहे, त्या दुरुस्तीवर पुन्हा एक वार नव्यानं वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करूया. संत पावलानं सांगितल्याप्रमाणे आम्ही जे ऐकलं तेच सांगण्याचा प्रयत्न करूया. संत पावलानं सांगितल्याप्रमाणे आम्ही जे ऐकलं ते आचरणात घेऊन आचरणाद्वारे आमचा ख्रिस्त इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. अन्यथा कितीही संदेश दिले, थीम काय होतं आपलं आठवतंय? जर आपले आचरण ठीक नसेल तर कितीही उपदेश केला तरी त्याचा काय फायदा? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. देवबाप अशा रीतीनं पुढील वाटचाल करण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य आणि मार्गदर्शन करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ युगान युग असो. यावेळी घरातच असताना आपण आपली दानं आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करणार आहोत. घरातच असताना संपूर्ण लॉकडाऊनच्या
आणि अनलॉक प्रक्रियेमध्ये देवाचे संदेश आपल्यापर्यंत पोचवणारे आपली संपूर्ण टीम, प्रशांतदादा तिडके, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडलिक परिवार, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. देव त्यांना आशीर्वाद देव. याच यूट्यूबच्या माध्यमातून आज घरी असतानाच देवाचं ते देवाला देऊया. यावेळी सन्माननीय राठोड पाळक साहेब यांचं स्पेशल गीत होईल आणि ते गीत गात असताना आपण घरामध्येच आपलं दान कलेक्ट करूया आणि देवाचं ते देवासाठी वेगळं करूया. शास्त्र रूप देवा, शास्त्र रूप देवा, देवाने दिधला. शास्त्र रूप देवा, शास्त्र रूप देवा, देवाने वाट दावायाला, वाट दावायाला, पाप्याला गे. वाट दावायाला, पाप्याला गे. शास्त्र रूप देवा, शास्त्र रूप देवा, देवाने शास्त्र विण पाप्या, शास्त्र विण पाप्या, कैसी दिसे वाट. शास्त्र विण पाप्या, कैसी दिसे वाट. अंधकार दाट, अंधकार दाट, जगल्यानी, जगदानी. शास्त्र रूप देवा, शास्त्र रूप देवा, देवाने दिधला. ससद विवेक, ससद विवेक, ससद विवेक, वाट दावायास. ससद विवेक, वाट दावायास. शास्त्राचा प्रकाश, शास्त्राचा प्रकाश, पाहिजेची, पाहिजेची. शास्त्र रूप देवा, शास्त्र रूप देवा, देवाने दिधला. वाट दावायाला,
थँक्यू पाळकसाहेब. गीताद्वारे आपण जी सेवा या भक्तीद्वारे दिलेली आहे त्याबद्दल देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. देवाचं जे काही आम्ही वेगळं केलेलं आहे देवासाठी आम्ही देवाला दिलेलं आहे, देवानं त्याचा स्वीकार करावा यासाठी आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करू, माना खाली लावू. कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्हाजवळ जे काय आहे तुझ्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. तुझ्या कृपेनं प्राप्त झालेल्यामधूनच या भक्तिप्रसंगी तुझ्या लेकरांनी आपल्या कुटुंबामध्ये तुझ्या सेवा कार्यासाठी जे काही वेगळं केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. त्यासहित त्या कुटुंबाला आशीर्वाद दे. एका हातानं त्यांनी दिलेला आहे, अनेक हातानं तू त्यांना आशीर्वादित कर. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आमच्या अर्थासह आमच्या पैशासह आम्ही सर्वस्वाचं अर्पण तुझ्या चरणापाशी करतो, ते आमचाही तू स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपल्या मध्यस्थ्या देवबापाजवळ सादर करूया, प्रार्थना करू. जिवंत परमेश्वर देवबापा, अखिल विश्वावर तुझी प्रीती आहे, अखिल मानवजातीवर तू प्रीती करतोस. कुणाचाही नाश होणे हीच तुझी इच्छा आहे आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी सर्वांसाठी मध्यस्थी करावी अशी इच्छा तुझ्या प्रेषितांच्या द्वारे तू आमच्या समोर ठेवलेली आहेस. आम्ही मध्यस्थी करतो, आमची प्रार्थना आहे. अखिल विश्व ज्या संकटाचा सामना करत आहे, आम्ही प्रार्थना करतो या कोविड-19 पासून अखिल विश्वाचं तू रक्षण कर. अखिल विश्वातून हा रोग, हा आजार, ही पीडा तू नाहीशी कर. जे या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना आरोग्य दे. सर्व राष्ट्र, सर्व राष्ट्राध्यक्ष, यासाठी सर्व सायंटिस्ट आणि वैद्यकीय यंत्रणा उपचारासाठी जे प्रयत्न करत आहेत, वॅक्सिनसाठी जे शोध घेत आहेत, त्यांच्या त्या प्रयत्नांना यश दे. आणि प्रेमळ पित्या, हे वॅक्सिन लवकरात लवकर जनसामान्यांपर्यंत विकसित होऊन या कोविडद्वारे आमचं रक्षण व्हावं असं तू होऊ दे. कोविड-19मुळे जी परिस्थिती सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली आहे, आर्थिक दृष्टीनं, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं, प्रेमळ पित्या, या परिस्थितीमधून वर येण्यासाठी आम्हा सर्वांना धीर आणि संयमन दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यावर तुझी दयादृष्टी असू दे. या काळामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य तू त्यांना दे. सर्व वाईटापासून आणि खास रीतीनं आजारांपासून तू त्यांचं रक्षण कर. आम्ही प्रार्थना करतो त्यांचे निर्णय तुझ्यापासून असू दे आणि सर्व हितांचे आतापर्यंत घेतलेले निर्णय सर्वांपर्यंत तू पोचू दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्रासाठी, आमचे मुख्यमंत्री, आमचे पालकमंत्री, सर्व मंत्रिमंडळ यांना तू विशेष आरोग्य दे. महाराष्ट्राची ही परिस्थिती हाताळत असताना लागणारं सर्व प्रकारचं ज्ञान तू त्यांना दे. त्यांनी हाती घेतलेली सर्व कार्य सिद्धीस जाऊ दे. आम्ही प्रार्थना करतो महाराष्ट्रातील सर्व शहरांसाठी, सर्व गावांसाठी, खेड्यांसाठी. प्रेमपित्या, या सर्वांमधून कोविड-19 तू घालवून टाक आणि प्रत्येकाला पुन्हा निरोगी असं जीवन प्रदान कर. आमचे सर्व धर्म पुढारी, खास रीतीनं आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, CNI सिनडची कार्यकारिणी पदाधिकारी, CNI अंतर्गत असणारे सर्व धर्म प्रांत आणि त्यांचे सर्व बिशप्स, सर्व मंडळ्या, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. कुठल्याही प्रकारे आमच्यातील हे ऐक्य बाधित होऊ देऊ नको. जरी हे प्रेमळ पित्या आम्ही तुझ्या पवित्र मंदिरापासून दूर आहोत, तरी तू आमच्या जवळ आहेस, आमची काळजी घेतो आहेस. हा आमच्यातील तुझ्यावरचा विश्वास रोज आणि रोज वाढणारा असू दे.
आम्ही प्रार्थना करतो आमच्या मराठवाडा धर्म प्रांतासाठी. आमचं बिशप साहेब सन्माननीय राईट रेव्हरंट एम यू कसाब यांना उत्तम आरोग्य दे. धर्मप्रांतांची जबाबदारी पार पाडत असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य आणि स्ट्रेंथ तू त्यांना दे. त्यांच्या सर्व परिवाराला तुझा आशीर्वाद दे. त्यांना सहकार्य करणारी मराठवाडा धर्मप्रांताची कार्यकारिणी पदाधिकारी यांनाही तुझा आशीर्वाद दे. सर्व चर्चेस जे धर्मप्रांतामधून आहेत, सर्व आचार्य ज्या मंडळींची काळजी घेत आहेत, सुवार्थिक मिशनरीज या सर्वांना विशेष आशीर्वाद दे. ज्या सणाची तयारी आम्ही करत आहोत प्रेमपित्या, त्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. ज्या आर्थिक परिस्थितीचा सामना आम्ही करत आहोत त्यामधून वर येण्यासाठी धीर, शक्ती, सामर्थ्य आणि विशेष करून मार्ग तू आम्हाला दे. ख्राइस्ट चर्च मंडळीसाठी प्रार्थना करतो. मंडळीतील सर्व लहान थोर प्रियजनांची साठी प्रार्थना करतो. सर्व लहान थोर जनांना तुझा आशीर्वाद दे, तुझं आरोग्य दे. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझं उत्तम आरोग्य तू त्यांना दे. चर्चची पास्टरेट कमिटी, पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, त्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, मंडळीतील सर्व ज्येष्ठ जन या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि हे पित्या, लवकरात लवकर सामुदायिक रीतीनं आम्ही तुझी उपासना करावी अशी वेळ आमच्या जीवनामध्ये तू पुन्हा एक वार लाभू दे. सर्व प्रार्थना, विनंत्या आणि मध्यस्थ्या आमचा धन्यतारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी, सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जान त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. सर्वांना सलाम. तुम्ही सर्व सुरक्षित आहात, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि सर्वतोपरी प्रार्थनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. देवबाप तुम्हाला आरोग्य देव. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.